नमस्कार. मी सौ देवकी चैतन्य खोत, मुक्काम पोस्ट पेढांबे, तालुका चिपळूण. श्री संस्कृत या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रतिज्ञा लेखन हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचा संदेश आपल्याला आपल्या व्हॉट्सॲप गटावरती पाठवण्यात आलेला होता. तो मेसेज वाचल्यानंतर आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. या स्पर्धेचा निकाल आपण नियोजित दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करू शकलो नाही, याबद्दल मी आपणा सर्वांची क्षमा मागते. आणि त्याचं कारण असं आहे, खरं तर या परीक्षणाचं काम आम्ही तिघांनी केलं होतं. म्हणजे मी स्वतः, त्याचबरोबर पाध्ये सर आणि सौभाग्यवती देव मॅडम. पण तरी सुद्धा हे काम पूर्ण होऊ शकलं नाही. याचं कारण, एक कारण असं आहे की स्पर्धकांची असणारी संख्या प्रत्येक गटामधली जास्त होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळेजण आपापल्या व्यापामध्ये असताना देखील पाध्ये सरांनी काय किंवा देव मॅडमनी माझ्या शब्दासाठी हे काम पूर्णत्वाला नेलं, त्याबद्दल मी त्यांचेही ऋण या ठिकाणी व्यक्त करते. आणि स्पर्धकांच्या काही गोष्टींमुळे देखील, अपूर्ण गोष्टींमुळे सुद्धा परीक्षणाला थोडासा विलंब झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे अतिशय क्लिअर फोटो नसणं, अंधूक फोटो असणं, त्याचबरोबर अतिशय फेंट शाईन लिखाण केलेलं असणं, त्याचबरोबर लेखन केल्यानंतर कागदावरती स्वतःचं नाव, गट क्रमांक नसणं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी स्वच्छ उजेडामध्ये फोटो न काढता स्नॅपचॅटचा फिल्टर वापरून फोटो काढलेले आहेत. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींमुळे अडथळे निर्माण झालेले होते आणि त्यामुळे देखील निकाल लावण्यामध्ये थोडासा विलंब झालेला आहे. आता जो निकाल मी जाहीर करणार आहे, त्या निकालामध्ये प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाला फक्त आपण मेडल देणार आहोत आणि बाकी सर्व द्वितीय, तृतीय, विशेष उत्तेजनार्थ आणि सहभागी असणाऱ्या स्पर्धकांना आपण ऑनलाईन प्रमाणपत्र देणार आहोत. पण हे प्रमाणपत्र लगेच प्राप्त होणार नाही, थोडीशी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. याचं कारण आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे प्रमाणपत्रांची संख्या ही जास्त आहे आणि त्यामुळे प्रमाणपत्र लगेच प्राप्त होणार नाही. ती तयार करून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप गटावरती पाठवली जातील. त्यानंतर त्याच्यामध्ये नावाचा काही बदल असेल किंवा तुम्हाला प्राप्त झालेला क्रमांक याच्यामध्ये काही लेखनामध्ये दोष झाला असेल तर ते तुम्ही जरूर मला व्हॉट्सॲप क्रमांकावरती माझ्या कळवायचं आहे. आणि जी मेडल आहेत, ज्यांना मेडल प्राप्त होणार आहेत, त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क केला जाईल आणि पुढील महिनाभराच्या आत तुमच्या पत्त्यावरती तुमची मेडल तुम्हाला प्राप्त होतील. मेडल प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ते मेडल घालून त्याबरोबर तुमचा फोटो काढून तो मला पाठवायचा आहे. आता या सर्व सूचनांनंतर मी प्रत्यक्ष गटवार निकाल जाहीर करणार आहे. आता हा निकाल जाहीर करत असताना प्रथमतः उत्तेजनार्थ क्रमांक सांगितले जातील, त्यानंतर विशेष उत्तेजनार्थ क्रमांक सांगितले जातील, त्यानंतर प्रत्येक गटातले तृतीय, द्वितीय आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी प्रथम क्रमांक जाहीर केला जाणार आहे. आता गट क्रमांक 1 मधील उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे युवराज श्रीकृष्ण ननवरे, संस्कृत. विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे साक्षी देवेंद्र मयेकर, मराठी. अनन्या रत्नदीप मुरकर, मराठी. अखिलेश आनंद इनामदार, मराठी. त्यानंतर तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे गट क्रमांक 1 मधून अर्णवी उत्तम सप्रे, मराठी. कावेरी संदेश कदम, मराठी. सानवी योगेश ढमडेरे, मराठी. तेजस्वी अभिजित घागरे, इंग्रजी. यानंतर गट क्रमांक 1 मधून द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे सिद्धांत मुकुटराव लासूरकर, मराठी. जान्हवी यमुनर हरनाळ, मराठी. आणि साई अंकुश शेळके, मराठी. गट क्रमांक 1 मधून प्रथम क्रमांकाचा मान जातो आहे सई सुमंत रानडे हिने इंग्रजी भाषेमध्ये प्रतिज्ञेचं लेखन केलेलं होतं. गट क्रमांक 1 मधील सर्व स्पर्धकांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आता गट क्रमांक 2 मधील उत्तेजनार्थ क्रमांकांची नावं मी वाचत आहे. श्रावणी पंकज जाकर, मराठी. सिद्धी योगेश मोरे, संस्कृत. प्रणया प्रकाश नेवरेकर, मराठी. पार्थी सुरेंद्र मेहेंदळे, इंग्रजी. समृद्धी प्रशांत कदम, मराठी.
सिद्धी राजाराम पाटील इंग्रजी, ईशानी संजय देवकर मराठी, मानसी राजेंद्र चव्हाण इंग्रजी, समर्थ राजाराम पाटील इंग्रजी, समर्थ चंद्रकांत लोटे इंग्रजी, फाल्गुनी केदार माणगावकर मराठी आणि श्रीवर चैतन्य खोत इंग्रजी. यानंतर गट क्रमांक 2 मधील विशेष उत्तेजनार्थ क्रमांकांची नावे मी आता वाचत आहे. हर्षदा अमोल ओक इंग्रजी, सोनाली अनिल मोहिते मराठी, स्वरा स्वप्नील सावर्डेकर इंग्रजी, प्रज्ञा विलास शेडगे मराठी, रुद्र आशिष भोसले मराठी, आर्या अजय बंगाल हिंदी. यानंतर गट क्रमांक 2 मधील तृतीय क्रमांक जो आहे तो प्राप्त झालेला आहे. स्वानंदी संदेश कदम मराठी, नभा अतुल बडे इंग्रजी, सिद्धी योगेश उत्तेकर इंग्रजी, तनिष्क मनोज कोतवडेकर संस्कृत, गार्गी चंद्रकांत झिंबर इंग्रजी, उत्कर्ष विजय तांबट इंग्रजी. यानंतर गट क्रमांक 2 मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. सौम्या शैलेश पड्याळ मराठी, वेदिका श्रीधर कोठारी इंग्रजी, प्रांजल प्रशांत सावंत इंग्रजी, गार्गी दत्तात्रय खेराडे इंग्रजी, वेदिका प्रवीण शिंदे मराठी, पूर्वा लक्ष्मण बाईत संस्कृत आणि स्वरा सुरेश मोहिरे इंग्रजी. गट क्रमांक 2 मधून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. दिया दीपक पवार इंग्रजी. धन्यवाद आणि सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. यानंतर गट क्रमांक 3 मधील उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेला आहे. प्रीती अनिल कदम इंग्रजी, वेदिका दिनेश रेमजे इंग्रजी, श्रावणी संतोष गजमल इंग्रजी, त्रिवेणी संतोष राणे मराठी, पार्थ संतोष शिंदे इंग्रजी, श्रुती दिनेश वाजे इंग्रजी, निखिल प्रमोद राणे संस्कृत, आर्या संतोष राणे संस्कृत, अस्मी दीपक शिंदे मराठी, मयुरी उमेश जाधव मराठी, तनिष्का तानाजी चव्हाण मराठी, दिव्या पुखराज मेवारा संस्कृत आणि मराठी, संस्कृती समीर कदम मराठी. यानंतर गट क्रमांक 3 मध्ये विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेला आहे. वेदिका दिनेश रेमजे मराठी, सृष्टी प्रकाश सुवरे इंग्रजी, वेदिका विजय तांबट संस्कृत, रिद्धी विलास मोहिते इंग्रजी, श्रुती दिनेश वाजे संस्कृत, स्नेहल प्रमोद सांगले मराठी, सेजल गंगाराम कांबळे मराठी, ऋतुजा तुकाराम राणे मराठी, तन्वी अरविंद कदम मराठी, श्लोक अशोक गांधी मराठी, पार्थ संजय कांबळे इंग्रजी, संकेत दीपक मोहिते मराठी, त्रिवेणी निलेश चवंडे संस्कृत. यानंतर गट क्रमांक 3 मधील तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. अनन्या अभिजित सप्रे इंग्रजी, श्रुती दिनेश वाजे हिंदी, आर्या प्रसाद पुरोहित संस्कृत, आर्या रणजित सागवेकर मराठी, श्रिया सुधीर हडकर इंग्रजी, साक्षी दीपक कदम मराठी, तृप्ती अरविंद मेजारी मराठी. यानंतर गट क्रमांक 3 मधील द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. किरण गोविंद आगरे मराठी, ऐश्वर्या सचिन सावंत मराठी, आदिती अभिजित घागरे संस्कृत मराठी, सिमरन सुधाकर कांबळे इंग्रजी, भूमी नितीन कोलगे मराठी, ऋतुजा संदेश कदम मराठी, निधी समीर मोरे इंग्रजी. आणि गट क्रमांक 3 मधून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. आकांक्षा रविकांत धुरी मराठी या भाषेमध्ये तिने अतिशय सुंदर असं प्रतिज्ञा लेखन केलेलं आहे. या गटामध्ये विजयी स्पर्धकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. आता गट क्रमांक 4 मध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेला आहे. जान्हवी सचिन जोशी मराठी, गौरी केदार पटवर्धन इंग्रजी, शर्वरी शशिकांत खरे संस्कृत, विनया मंदार बर्वे मराठी. विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे. नेहा महावीर हजारे मराठी, मृदुला महेश भिडे मराठी, प्राची प्रकाश सुवरे मराठी, मेघना कल्याण आगवेकर मराठी. यानंतर गट क्रमांक 4 मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. गायत्री जगन्नाथ मोहिते संस्कृत, शोभना संदीप साठे इंग्रजी, तेजस्विनी जगन्नाथ मोहिते मराठी, स्मिता संदीप महाजन मराठी,
जान्हवी पराग जोशी इंग्रजी आणि जान्हवी सचिन जोशी संस्कृत. गट क्रमांक 4 मधील द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे शैलेश तुकाराम पड्याळ मराठी, कादंबरी ओंकार रानडे मराठी, अंजली चंद्रशेखर यादव संस्कृत, नेहा महावीर हजारे इंग्रजी आणि जान्हवी सचिन जोशी हिंदी. आता गट क्रमांक 4 मधील प्रथम क्रमांक देखील विभागून देण्यात आलेला आहे. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत पर्णिका विजय शिरगावकर मराठी आणि दर्शना दत्तात्रय मांडवकर यांनी देखील मराठीमध्ये प्रतिज्ञा लेखन केलेलं आहे. तर या सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते. आता ज्यांना या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त झालेलं नाही, क्रमांक प्राप्त झालेला नाही, त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. पुढील स्पर्धेमध्ये अधिक तयारीनिशी आपण नक्की सहभाग घ्याल अशी मी अपेक्षा करते. आता हे स्पर्धेचं काम करत असताना, परीक्षणाचं काम करत असताना अनेक वेळा याला नंबर द्यायचा, त्याला नंबर द्यायचा, ह्याच्यावरती चर्चा होऊन अंतिम स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे स्पर्धेचं आणि हा निकाल आपण जाहीर केलेला आहे. पण खरोखरच जर सांगायचं झालं तर चारही गटातील खूप जणांची हस्ताक्षरं ही सुंदर आहेत, याबद्दल वादच नाही. आणि तुमच्या या सुंदर हस्ताक्षर जपण्यासाठी असेच प्रयत्न आणि कष्ट घेत राहणं हे सुद्धा आवश्यक बाब आहे. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा श्री संस्कृत या चॅनलमार्फत. आणि मी सौ देवकी खोत आपणा सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करते आणि श्री संस्कृतच्या पुढील स्पर्धांमध्ये देखील तुम्ही असाच उत्साह दाखवाल आणि सहभाग घ्याल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.